ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। पाणिनी महर्षींना नमस्कार. ज्यांनी अज्ञानरूपी अंधकारातून जन्म झालेल्या अज्ञानाचा नाश केला. आपल्या सुसंस्कृत शब्दांनी संपूर्ण मानव मात्राची वाणी शुद्ध केली, धुवून काढली त्यांना. आता या पाठामध्ये एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, नवदश किंवा एकोनविंशतिः, विंशतिः, त्रिंशत्, चत्वारिंशत्, पंचाशत्, षष्टिः, सप्ततिः, अशीतिः, नवतिः, शतम या शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग आता एकादश हा जो शब्द आहे, एकादश खरं तर तो आहे एकादशन, किंवा पंच हा सुद्धा कसा शब्द आहे, पंचन. मग त्याचं काय शिल्लक राहतं, पंच. मग 5 पासून 10 पर्यंत पंच संख्यातः दश संख्यापर्यंतम लिंगभेदः नास्ति. म्हणजे पंचबालकाः, पंचबालिकाः, पंचवनानी असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे एकादश पासून आता नियमांना सुरुवात होते. आजच्या एकादश पासून नवदश पर्यंत सगळे शब्द कसे चालणार आहेत, दश सारखे किंवा पंच सारखे. पंच आणि दश हे शब्द कसे चालतात, सगळे एकसारखे चालतात का? उदाहरणार्थ ऐका, नसेल समजलं तर दश, दश, दशभिः, दशभ्यः, दशभ्यः, दशानां, दशसु. बरोबर. मग एकादश शब्द कसा चालेल, एकादश, एकादश, एकादशभिः, एकादशभ्यः, एकादशभ्यः, एकादशानां, एकादश, एकादशसु. समजते का काय बोलतोय? हो पुन्हा सांगतो बघा. 5 पासून ते हो समज. 9 पर्यंत शब्द कसे चालणार आहेत, जसे पंच पंच चालतो किंवा जसा दश चालतो. हे सगळे शब्द काय एक सारखे चालतात. बरोबर. ओके. हा पहिला नियम आहे आजचा. म्हणजे पंच पासून नवदश पर्यंत शब्द पंच सारखे चालतात असं म्हणा, किंवा दश सारखे चालतात असं म्हणा. बरोबर. हो. बघा, आणि हे सगळे शब्द पंच पासून नवदश पर्यंत सगळे बहुवचनात चालतात का? बोला. हो हो. हो. बरोबर. मग हा आजचा पहिला नियम आहे. पंच पासून नवदश पर्यंत शब्द बहुवचनात चालतात आणि ते एकसारखेच चालतात. हा सगळ्यात पहिला नियम आहे. हा समजला का तुम्हाला? हो हा बघा. आता थोडस पुढे चालूया, आपण दुसरा नियम पाहूया.
पाहिजे तर इथे लिहितो मी तुमच्यासाठी. बघा, पंच पासून कुठपर्यंत? नऊ. दश नऊ. नवदश. नवदश पर्यंत. नवदश. नवदश पर्यंत सगळे कसे चालतात? पंच प्रमाणे पंच. म्हणतो. पंच प्रमाणे नित्य बहुवचनात चालतात. आणि सर्वांचं लिंग कसं आहे? एकच. एकच. म्हणजे कुठलंही लिंग जरी असलं तरी पंचच राहणार. हा आजचा पहिला नियम. पुढे आपण चालतोय. आता थोडस लक्ष द्या. जसं नवदश हा जो शब्द आहे, नवदश म्हणजे किती? नवदश म्हणजे एकोण 19. नवदश. 19. हा, मग या नवदशलाच वेगळ्या पद्धतीने असं म्हणतात, एक उण विंशतिः. विंशतिः. बघा, म्हणजे 20 ला उण म्हणजे काय? एक कमी. आणि कमी. किती कमी? एक उण. एक. बघा, एक उण विंशतिः म्हणजे किती? 19. आणि नवदश म्हणजे सुद्धा 19. मग 19. आता या ठिकाणी कुठली संधी होईल? अ च्या पुढे उ आलेला आहे. मग नसेल लक्षात तरी बघा, गुण संधी होणार. एकोण एकोण विंशतिः. एकोण विंशतिः. विंशतिः. बरोबर. एकोण विंशतिः. 20 म्हणजे विंशतिः आणि एकोण विंशतिः. आता नियम नंबर आपण 2 पाहूया. मग कधी कधी ते काय म्हणतात, नवदशच्या ऐवजी एकोण विंशतिः सुद्धा वापरतात. आता नियम नंबर 2 बघा. नियम 2 लिहितो या पाठातला, 23व्या पाठातला. ते म्हणतात, एकोणविंशती पासून एकोण विंशतिः पासून नवनवती. नवनवतिः. नवनवती म्हणजे किती? नव म्हणजे 90. 9 आणि 9. नवतिः म्हणजे 90. म्हणजे किती? 99. आणि एकोणविंशती म्हणजे 19. मग 19 पासून नवनवती ही आपण अजून पाहिलेलं नाही, पण ते आपल्याला नियम सांगतात की एकोणविंशती पासून नवनवती पर्यंत सगळे शब्द स्त्रीलिंग एकवचनात चालतात. इथे लिहितो, सोपं आहे, लक्ष दिल्यानंतर कळणार आहे. स्त्रीलिंग एकवचनात चालतात. चालतात. ठीक आहे. मग आता स्त्रीलिंग एकवचन, आपल्याला एखादा शब्द माहिती आहे का जो स्त्रीलिंगामध्ये चालतो? इकारांत स्त्रीलिंगामध्ये. आता या विंशतिः मध्ये आणि नवतिः मध्ये काय आहे? सगळ्यात शेवटी विसर्गाच्या आधी काय आहे? ई आहे. ई. ई आहे. म्हणजे हा शब्द कसा चालणार आहे? इकारांत स्त्रीलिंग. आता नुसतं स्त्रीलिंग म्हणायच्या ऐवजी मी काय म्हटलो? इकारांत स्त्रीलिंग. काय फरक पडला? स्त्रीलिंग म्हटलं काय आणि इकारांत स्त्रीलिंग म्हटलं काय? काही फरक नाही. बर, मग तुम्हाला असा एखादा शब्द माहिती आहे का जो इकारांत आहे आणि स्त्रीलिंगामध्ये आहे? मला वाटत नाही माहितीये, पण आपण शब्द तो टाकूया. बघा, मतीही. मती शब्द कसा आहे बघा? इकारांत आहे आणि स्त्रीलिंग आहे. मग 19 पासून नवनवती पर्यंत शब्द कसे चालणार आहेत? मती प्रमाणे चालणार आहेत. बर सर, आम्हाला आता हा खूप एक. कन्फ्युजन झालंय. सोपं करूया त्याला. मती आणि हरी हे शब्द जवळजवळ एकसारखे चालतात. मती आणि हरी हे शब्द एकसारखे चालतात.
फक्त बहुवचनामध्ये जसं हरीमध्ये काय होतं किंवा कवीमध्ये हरीमध्ये काय होतं, हरीन असं होतं. हम्म. पण मतीमध्ये काय झालेलं आहे, मतीही झालेलं आहे, एवढाच फरक आहे. बरोबर. हम्म. मग आता आपल्याला हे डोक्यात घ्यायची सध्या गरज नाहीये. हे एवढं का, ते काय म्हटलेत, एकवचनामध्ये आणि स्त्रीलिंगामध्ये चालतात. मग कशाप्रमाणे चालणार आहे, मतीप्रमाणे. मती. मग थोडासा भेद मतीप्रमाणे. आहे. मग तुम्ही जर इथे लक्ष दिलं तर हरीमध्ये हरिणा होतं, पण मतीमध्ये काय हरिणा झालं बघा, होता. मत्या झाले. मत्या. बघा, हरीचं होतं हर ये, मतीचं काय झालं, मत ये. मते. हरीचं होतं हरे हे, मतीचं काय झालं, मते हे. मते. हरीचं काय होतं हरव, मतीचं काय झालं, मतौ. हो. म्हणजे मती हा जो शब्द आहे हा इकारांत स्त्रीलिंग आहे. मग तो चालतो कसा, तर आता त्याच्यामध्ये थोडस ऍड करतो. मती हा शब्द हरी आणि नदी सारखा चालतो, दोघांचं कॉम्बिनेशन आहे ते. मती हा शब्द हरी आणि नदी यांचं कॉम्बिनेशन आहे. तर आपल्याला जास्त लक्षात नाही घ्यायचंय आज, आपल्याला फक्त तो हरीसारखा चालतो एवढं लक्षात घ्यायचंय. आणि हरीसारखा जरी चालत असेल तरी त्याचं तृतीया विभक्ती एक वचन वेगळं होतं आणि हे सुद्धा वेगळं होतं, एवढं लक्षात घ्यायचंय. हे जरी नाही लक्षात आलं तरी एवढं मात्र लक्षात घ्या, मती हरी जवळजवळ सारखे आहेत, फक्त तृतीया विभक्ती एक वचनात फरक आहे. क्लिअर. मग आपण नक्की आता बघतोय काय, आपण आपण शब्द बघतोय 19 नंतरचे शब्द कसे चालणार आहेत ते. पण सर मला आता एक शंका आहे, 30 याला आपण त्रिंशत असं म्हणतो, बरोबर, त्रिंशत. हम्म. 50 40 ला आपण म्हणतो चत्वारिंशत, 50 ला म्हणतो पंचाश, पंच. 85, बरोबर. मग हे शब्द जे आहेत हे कोणासारखे चालणार, असा प्रश्न आहे आता आपल्या पुढे. ज्याच्या शेवटी ई आहे ते तर आपल्याला कळले. जसा षष्ठी हा शब्द, षष्ठीही, हा कसा चालणार सांगा बरं. तो हरी सारखाच चालणार ना. बरोबर. मती म्हणा, हरी नका म्हणू, थोडस आता मतीला शिफ्ट होऊया हा. आपण. बर. मती. 70 आपण कसं म्हणतो, सप्ततिही. मग हा कशासारखा चालणार, मतीसारखा. बरोबर. मती सर. 80 ला काय म्हणतो आपण, अशीतिही. हा कसा चालणार, पण मती सारखा. मतीसारखा. 90 हा कसा चालणार, मती सारखा. मतीसारखा चालणार. पण आता राहिलं या शब्दांचं, त्रिंशत, चत्वारिंशत, पंचाशत, हा शब्द कसे चालणार हे तीन. तर इथं त्यांनी उत्तर आपल्याला दिलंय ते स्त्रीलिंगामध्ये चालतात, पहिली गोष्ट. मग आपल्याला हम्म. हा शब्द तकारांत आहे का, हो. अकारांत. हा हा बरोबर, सॉरी, हा तकारांत, तकारांत, राईट. तकारांत आहे, हम्म. तकारांत आहे. याच्यामध्ये हम्म. जर आपण ही खालची जी लाईन ती काढली, पाय त्याचा मोडायचं जर काढलं तर तो होणार तर अकारांत, मग काय? पण तो आहे तकारांत. मग आपल्याला आता असा शब्द शोधायचा आहे जो तकारांत असला पाहिजे आणि 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 स्त्रीलिंग असलं पाहिजे. स्त्रीलिंग असलं पाहिजे. हा. कारण की 19 पासून 90 पर्यंत सगळे स्त्रीलिंगात चालतात. मग फक्त हे जे दोन आहेत हे इकारांत स्त्रीलिंगात चालतात. पण त्रिंशत हा शब्द कसा चालेल, तकारांत स्त्रीलिंगात. एवढं कळलंय का, बोला. हो हो. त्रिंशत, हो. चत्वारिंशत, पंचाशत हे शब्द कसे चालणार आहेत, तकारांत स्त्रीलिंगासारखे. मग सर ओके. तकारांत स्त्रीलिंग कुठला शब्द आहे, तर ते आपल्याला सांगतात सरित हा जो शब्द आहे हा आहे का तकारांत, बोला. हम्म. हो. हा स्त्रीलिंग आहे का, आहे. हो. मग हा जो त्रिंशत, चत्वारिंशत, पंचाशत हे शब्द कसे चालणार आहेत, मग आता आपण बोलू शकतो का सरित शब्दासारखा चालणार आहे. हो. हो.
मग आता मी सरित शब्दावरती क्लिक करतो, फक्त आपल्याला बघायचंय ते कसे चालतात. मग बघा, सरित. आता हे शब्द सोपे आहेत, आपण अजून असा एक पण नाही बघितलाय म्हणून तुम्हाला तो कठीण वाटेल, पण हे तकारांत शब्द खूप सोपे आहेत. बघा, सरित, सरितम, सरिता, सरिते, सरितः, सरितः, सरिती, असा तो चालणार आहे. मग आता मी इथे ऍड करतो, जेणेकरून आपल्या नोट्समध्ये सुद्धा येऊन जाईल की हे त्रिंशत, चत्वारिंशत, पंचाशत हे तीनही शब्द सरित सारखे चालणार. इथपर्यंत बोला, काय नाही कळले. म्हणजे पंचपासून नवदश पर्यंत पंचप्रमाणे नित्य बहुवचनात चालणार. पण 29 पासून 90 पर्यंत, नवनवतिही पर्यंत स्त्रीलिंगात चालणार. मग आपण कुठला शब्द शोधला? 29 जगे ती असणार. हे सगळे कशा चालणार आहेत? मतीप्रमाणे. मती. मतीही लिहितो आता. मतीही प्रमाणे चालणार, का? त्यांच्या शेवटी ती आहे म्हणून. पण या त्रिंशत, चत्वारिंशत, पंचाशत मध्ये ती कुठेच नाहीये. मग ते कशासारखे चालणार? ते चालणार सरित. सरित सारखे. सर इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता हो. आपण थोडस पुढे जाऊया. हे तुम्हाला कळलेलं आहे. आता संख्या म्हणजे काय बरं? तुम्हाला काल सांगितलं होतं, संख्या म्हणजे काउंट. नंबर म्हणजे संख्या, एक काउंट सांगतो आपण, 20, 30, 40, 50. ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये लिहितो म्हणजे हम्म. तुम्हाला कळेल, काउंट. आणि संख्येय म्हणजे काय? मी काल शब्द वापरला होता, एक म्हणजे प्रकारचे काय संख्येय काहीतरी म्हणजे क्रम. बघा, क्रम. क्रम. संख्या म्हणजे काउंट आणि संख्ये म्हणजे क्रम. क्रम म्हणजे आपण ऑर्डर म्हणू शकतो किंवा सिक्वेन्स. 30वा, 40वा, 50वा, 60वा. मग आता याच्याबद्दल एक नियम सांगतात आणि या पाठातले नियम मग सगळे संपले. बघा, मग ज्यावेळी एकादश, कन्फ्यूज झालं तर सांगा, परत सांग व्यवस्थित. एकादश, ओके, पासून पुढचे जे शब्द आहेत संख्येय. आता आपण संख्या आधी डिस्कस केलं, आता आपण कुठे आलेलो आहोत? संख्येला. मग हे एकादश पासून पुढचे जे शब्द आहेत, जेवढे काही, त्या शब्दांना काय होतं? अ लागतो. कधी? संख्येयमध्ये. संख्या आपण डिस्कस केलं, हे सगळं काय होतं? संख्याबद्दल. आता आपण कुठे आलेलो आहोत? संख्येय. अगदी सोपं आहे बघा. मग आता एकादश हा शब्द, याला जर मला 11वा असं म्हणायचं असेल तर मी काय बोलणार? एकादश या शब्दाला मी म्हणणार एकादशः पुल्लिंगात. कळतंय का? हम्म. एकादश म्हणजे 11वा. म्हणून जर तुम्ही भगवद्गीतेमध्ये बघितलं तर अथ एकादशोऽध्याय. बर, आपल्याकडे आता अष्टादश शब्द आहे. मग तो कसा चालणार? अष्टादशः म्हणजे 18वा. मग ते काय म्हणतात आपल्याला? अथ अष्टादशोऽध्याय, अथ अष्टादशः अध्याय. आणि मी जर नुसतं 18 म्हणलो तर काय अर्थ होईल त्याचा? म्हणजे मी जर फक्त म्हटलो अष्टादश, त्याचा अर्थ काय होईल? अष्टादशन. ना, हा, अष्टादश एवढंच जर मी म्हटलो त्याचा अर्थ काय होईल? 18. हा, करेक्ट. अष्टादश म्हणजे 18. पण जर तुम्ही त्याला अ लावला तर काय होईल? तो संख्येय असं ते आपल्याला सांग. 18वा. बरोबर? हा. हम्म. मग पण सर, हे
लागतो का आलं बस स्त्रीलिंगामध्ये नपुंसकलिंगामध्ये कसं होईल ते काय इथपर्यंत ठीक आहे तुम्हाला इथपर्यंत ठीक. नपुंसकलिंगामध्ये ना थांबा थांबा अष्टदशम. हा करेक्ट मग आता इथे मी नियम लिहितो नियम बघा काय आहे हा जो संख्येय आहे तो पुल्लिंगामध्ये कसा चालेल रामवत आता वत म्हणजे काय तुम्हाला कळालेलं आहे राम प्रमाणे. सारखा आणि हम्म. स्त्रीलिंगामध्ये आता जे कसं वरती आपण बघितलं. हा स्त्रीलिंगामध्ये तो चालणार नदीवत नदी. हा तुम्हाला समजून तरी सांगतो कसं नदीवत आणि नपुंसकलिंगामध्ये बोला व नपुंसकलिंगा लागेल शेवटी. हा नपुंसकलिंगामध्ये वनम सारखा असं म्हटलं चालेल चालेल. हा शम हा मग इथे स्त्रीलिंगामध्ये कधी कधी रमासारखा आपण तुम्हाला आठवत असेल प्रथमा द्वितीया तृतीया हे काय स्त्रीलिंगामध्ये आहेत का नाही आपण कसं म्हणतो प्रथमा विभक्ती द्वितीया विभक्ती म्हणजे पहिली विभक्ती दुसरी आपण काय सांगतो क्रम सांगतो मग कधी कधी तो नदीवत चालतो हे कधी ज्यावेळी आपल्याला तिथी सांगायची आहे इथे कंसामध्ये काय लिहितो तिथी जसं आपण काय म्हणतो एकादशी असेल तर संस्कृतमध्ये एकादशी म्हणजे ज्यावेळी आपल्याला तिथी सांगायची आहे त्यावेळी काय होणार नदीवत चालणार अन्यथा ते कसे चालणार रमासारखे रमास. स्त्रीलिंगामध्ये बरोबर मग आपण काय म्हणतो आज हम्म. एकादशी द्वादशी त्रयोदशी तिथी सांगतो आपण ठीक आहे आणि नपुंसकलिंगामध्ये वनम मग संख्येय पुन्हा एकदा सांगतो संख्येय म्हणजे क्रम हा एकादश शब्द म्हणजे संख्या त्याला संख्ये बनवण्यासाठी आपण लावतो मग पुल्लिंगामध्ये राम सारखा रामः एकादशः स्त्रीलिंगामध्ये जेव्हा तिथी सांगायची एकादशी आणि एकादशम असं बोलणार एक एक वाक्य लिहितो म्हणजे कळेल एकादशः बालकः अत्र खेलती अर्थ काय होईल 11वा मुलगा येथे खेळतो खेळ. खेळतो बर एकादशम वनम अत्र अस्ति 11वं जंगल 11वं जंगल. हा सॉरी. हा जंगल येथे आहे बरोबर आणि जेव्हा स्त्रीलिंगामध्ये सांगायचंय तेव्हा एका दशा बालिका अत्र खादती म्हणजे 11वी मुलगी इथे खात आहे. हा येथे खात आहे खाते. खात खात आहे किंवा खाते कळलं आणि अद्य एकादशी तिथीः अस्ति आता वर जेवढं आपण पाहिलं त्याचे इम्प्लिमेंटेशन किंवा एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत क्लिअर हो. हा हो. पण सर अजून एक डाऊट आहे हा विंशती ही शब्द तर आपण त्याला लावू शकत नाही लावू शकतो का नाही मग ते आपल्याला असं सांगतात शेवटचा नियम या पाठाचा जर आपल्याला 20वा असं म्हणायचं असेल तर तुम्ही त्याला तमह असं लावा म्हणजे मला 20वा असं म्हणायचं असेल तर मी म्हणेल विंशती तमह विंशती तमह छात्रः कुत्र पठती 20वा मुलगा कुठे आहे
मी असं नाही म्हणू शकत विंशती विंशती असं नाही म्हणू शकत. का? तर शेवटी ई असल्यामुळे त्याला त्यांनी म्हटलंय की तुम्ही काय करा, त्याला तमह लावा. मग जर मला म्हणायचं असेल की आपण 20वा पाठ पाहूया, तर मी असं म्हणेल बघा, किंवा सोपं झालं एक वचन, प्रथमा विभक्ती अद्य विंशतितमः पाठः. कळतंय का सांगा? अद्य आज 20वा धडा. मग अरे आज विंशती तमः पाठः पठामः किंवा पठिष्यामः. बोला. अद्य अद्य विंशतितमः पाठः अस्ति. बोला. म्हणजे काय? संख्य बनवताना लावा, पण सगळीकडेच नाही. जर शेवटी ई असेल तर काय म्हणणार आपण? तमह. याला मी बोल्ड करतो. मग आता मला म्हणायचंय आपण आज 60वा धडा शिकूया, किंवा आज किंवा उद्या 60वा धडा. म्हणजे श्वः 60वा साठी काय शब्द गेला आपल्याला? षष्ठी. 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 मग आपण काय म्हणणार? षष्ठीतमः तमः. पाठः. श्वः षष्ठीतमः पाठः भविष्यति. श्वः असल्यामुळे उद्या. मग 70वा असेल तर इदानीम, सप- आता 70वा. मग कसं म्हणणार? सप्तती तमः तमः. पाठः. कळलं का आता? पण जर म्हणायचं हम्म. असेल 11वा पाठ, तर मी कसं म्हणणार? अद्य एकादशः पाठः. किती एकादश. सोपं आहे? बरोबर. ज्याच्या शेवटी आहे त्याला हो. आपण काय करतो? अच ठेवतो. कारण की शेवटी नाही हे तुम्हाला माहिती, कारण की एकादशाचा मूळ शब्द काय आहे? एकादशन. बरोबर? हम्म. एकादशन. हा सगळंच विचारायचं होतं मला. हा, एकादशन इथे एकादशन. ना. मग बघा पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी काय दिले? अष्टादशन. मग जर असा शब्द असेल ज्याच्या शेवटी अन आहे, त्याचं संख्ये बनवताना आपण काय करतो? लावतो. आणि ज्याच्या शेवटी ई असेल त्याला आपण काय लावतो? तम लावतो. लावतो. एवढं लक्षात ठेवा. आणि आपण आता पुढे जाऊया. याच्यामध्ये जर काय समजलं नसेल तर तुम्ही विचारा. बघा, एकदा रिकॅप करतो हो. म्हणजे कळेल. पंचपासून नवदश पर्यंत पंचप्रमाणे चालणार नित्य बहुवचनात. पण 29 पासून 99 पर्यंत शेवटी ई असल्यामुळे ते सगळे चालणार स्त्रीलिंगामध्ये. ई आहे म्हणून आपण म्हणणार इकारांत स्त्रीलिंगामध्ये, म्हणजे मतीसारखा. एक वचन. एक वचनामध्ये, अत्यंत महत्वाचं. आणि त्रिंशत, चत्वारिंशत, पंचाशत हे काय आपण मतीसारखे चालू शकत नाही, कारण की ते तकारांत शब्द आहेत. मग त्याच्या शेवटी काय आहे? त. मग आपल्याला असा शब्द शोधायचा होता जो स्त्रीलिंग आहे आणि जो तकारांत आहे. मग त्यांनी आपल्याला सांगितलं सरित शब्द त्यासारखा चालणार. मग आपण इथपर्यंत संख्या बघितल्या. संख्येय बघण्यासाठी आपण म्हटलो की एकादश पासून अष्टादशन पर्यंत, किंवा तुम्ही नवदश घेतलं तरी चालतं. तुम्ही नवदश म्हणा किंवा 29 ही म्हणा, दोघांचा अर्थ सारखाच. मग लावल्यानंतर पुल्लिंगामध्ये रामवत, स्त्रीलिंगामध्ये रमा किंवा नदीवत, आणि नपुंसकलिंगामध्ये वनम सारखा. पण मग ज्यांच्या शेवटी ई आहे
त्यांना आपण फक्त अ लावून चालणार नाही. त्यांना आपल्याला लावायचंय तमह. तमह. ठीक आहे. मग आता मला तुम्हाला विचारायचंय, हा विंशतितमः पुल्लिंगामध्ये कसा चालणार? बघू तुम्हाला कळाले का? वि- विंशतितम पुल्लिंगम पुल्लिंगामध्ये कसा चालणार? एक विशती हा. शतीत तीही. नाही नाही, बघा, नाही. विंशतितम हा शब्द बनला का नाही आपला? बनला. हम्म. मग तो आपल्याला आता विशती चालवायचा आहे. मग तो कसा? विशती हा. नाही ना, विंशतितमः शब्द बनलेला आहे आपला आता, म्हणजे 20वा. तो कसा चालणार पुल्लिंगामध्ये? चला सोपं करूया त्याला. जसं एकादश शब्द कसा चालला पुल्लिंगामध्ये? रामसारखा. मग हा विंशतितमः कसा चालेल? रामासारखाच ना. रामासारखा. विंशतितमः हा स्त्रीलिंगामध्ये कसा चालणार? रमा. रमासारखा. रमासारखं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलेही जे शब्द आहेत ना, पुल्लिंग म्हटलं की आपण रामवर येतो, तो जर अकारांत हम्म. असेल. स्त्रीलिंग हम्म. कुठलाही शब्द आकारांत असेल तो कसा चालणार? रमासारखा. आणि नपुंसकलिंग वनम सारखा. वन. सारखा. बघा, आकारांत पुल्लिंग म्हटलं कुठेही राम सारखा. आकारांत हम्म. स्त्रीलिंग म्हटलं रमासारखा. आणि अकारांत नपुंसक म्हटलं वनम सारखा. आणि जर तुम्हाला कोणी म्हटलं इकारांत शब्द कसा चालेल स्त्रीलिंगामध्ये? नदीसारखा. नदीसारखं. ओके, डाऊट नको. आणि हे जे शब्द आहेत हे बघा, षष्टीही सप्ततीही हे कशाप्रमाणे चालणार? मतीही प्रमाणे. तीही सर. ओके, एवढ्या नॉलेजवरती हम्म. आपण तर पुढच्या पाठाचे वाक्य याच्यामध्ये समजलं नसेल आताच विचारा. शक्यतो नवदश म्हणत नाहीत, पण नवदश म्हणण्याचीही प्रथा संस्कृतमध्ये आहे. शक्यतो काय म्हणणार ते? एकोनविंशतिही. याच्यामध्ये समजलं नसेल तर विचारा. तर जे आता तुम्ही सांगितलं ना, विश काय विंशती. विष विंश. विंशती. हा. हा, विशती. विंशतितमः हा, हे पुल्लिंगामध्ये राम सारखं चालणार ना. करेक्ट. का? त्याच्या हा. शेवटी अ आहे, म्हणजे ज्याच्या शेवटी अ आहे तो पुल्लिंगामध्ये कसा चालणार? आपल्याकडे कोणता शब्द ज्याच्या शेवटी अ आहे आणि पुल्लिंगात चालणारा? राम. राम राम. आहे. स्त्रीलिंगामध्ये कुठला शब्द ज्याच्या शेवटी आ आहे चालणारा? रमा. रमा. आणि रमा आहे. वनम. सीता. हम्म. हा, सीतारमा एकच आहे. आपण काय केलेलं एकच आहे. आहे? प्रत्येक अंताचा शब्द, अकारांत असेल राम, आकारांत असेल सीता, इकारांत सीता. असेल हरी, उकारांत हरी. असेल गुरु, असे आपण गुरु. आधीच एक शब्द पाठ केलेला आहे, ज्याच्यावरून आपण सगळे शब्द चालवू शकतो. ओके. क्लिअर? हम्म. हो संस्कृतमध्ये सर. आपण सगळे शब्द नाही पाठ करत, एक पॅटर्न पाठ करतो. रामः रामो रामः. मग कुठलाही अकारांत शब्द असेल तो कसा चालवतो? राम सारखा. राम. असा आपण प्रत्येक अंताचा शब्द आणि प्रत्येक लिंगाचा शब्द पाठ करत असतो संस्कृतमध्ये, जेणेकरून कुठल्याही लिंगामध्ये येऊ द्या, कुठल्याही अंतामध्ये येऊ द्या, तो शब्द मी आधी पाठ केलेल्या शब्दासारखा चालवणार आहे. क्लिअर? स्पष्टम? हो सर. हो. स्पष्ट. स्पष्ट. ओके. आता अं, आपण वाक्य सोडूया, लगेच जॉईन करा. सोपे सोपे वाक्य आहेत, फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? हे आज शिकलेले जे नियम आहेत, हे नियम जर तुम्ही पुस्तकात बघितलं, त्यांनी खूप असं विस्ताराने सांगितलेलं आहे. मग संख्या, संख्येय हे आपल्याला माहिती पाहिजेत. राम, रमा, वनम हे शब्दही आपल्याला माहिती पाहिजेत. संख्ये बनवण्यासाठी आपण अह लावतो, पण विंशतीला आपण अ लावू शकत नाही, तो इकारांत शब्द आहे. ते म्हटले तमह लावा. गॉट इट? येस सर. हा, चला आता आपण वाक्य सोडूया. सोपे सोपे आहेत, तुम्हाला सांगता येणार नाही, पण लिहिल्यानंतर नक्कीच कळणार आहे.